नमस्कार, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये टू डायमेन्शनल अरे इन जावा ही कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे। बघा, आता अगोदर वन डायमेन्शनल ब्रशअप करून घेतोय। वन डायमेन्शनल अरे कसं असते, एक असं डायमेन्शन असते आणि ते ह्या डायमेन्शन मध्ये आपण काय करतो, व्हॅल्यू पुट करू शकतो। फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 हा काय आला, वन डायमेन्शनल अरे झाला, बरोबर। जर मी हे ऍज अ रो कन्सिडर केलं, समजतंय? हे काय केलं मी, ही एक वन रो कन्सिडर केली आणि ह्या सेपरेट आहेत ना, हे सगळे कॉलम कन्सिडर केले। काय कॉलम कन्सिडर केले, मग किती कॉलम होतील रे? 6 कॉलम, बरोबर। 1 रो अँड 6 कॉलम, समजतंय सगळ्यांना? हा, आता आपण मॅट्रिक्स कडे येऊया। मॅट्रिक्स कन्सेप्ट सगळ्यांना माहित असायला पाहिजे, किंवा नसेल तर ते जरा मला वाटतं 10वी-12वी शिकलाय ते मॅट्रिक्स कन्सेप्ट, त्यामुळे आलीच पाहिजे। मॅट्रिक्स कसा असतो रे, आपल्याला असं शिकवलेलं आहे बघा, 30 40 50 80 70 90 आपण टाका व्हॅल्यू 40 10 20। अशा फॉर्म मध्ये जर आपण डेटा पुट केला ना, तर ह्याला काय म्हणतो आपण, मॅट्रिक्स म्हणतो। मॅट्रिक्स मध्ये काय असते, रो अँड कॉलम्स असते, बरोबर। रो अँड कॉलम्स असते। मग या मॅट्रिक्सला नंबर ऑफ रो किती आहेत, 1 2 3। कॉलम्स किती आहेत, 1 2 3। त्याच्यामध्ये सगळ्यांना मॅट्रिक्स काय आहे ते, हा टू डायमेन्शनल अरे म्हणजे काय बघा, ऍज अ मॅट्रिक्स फॉर्मॅट मध्ये, बघा ऍज अ मॅट्रिक्स फॉर्मॅट मध्ये आपण काय करतो, एखाद्या व्हेरिएबल मध्ये, मॅट्रिक्स फॉर्मॅट मध्ये एखाद्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू पुट करतो ना, स्टोर करतो, ते विथ द हेल्प ऑफ कशातून करत असतो, टू डायमेन्शनल अरे, 2D अरे, समजतंय? टू डायमेन्शनल अरे, टू डायमेन्शनल अरे थ्रू आपण मॅट्रिक्स फॉर्मॅट मध्ये डेटा एका व्हेरिएबल मध्ये स्टोर करू शकतो। बघा, टू डायमेन्शनल अरेचा सिंटॅक्स कसा आहे, डेटा टाइप। वन डायमेन्शनल अरे मध्ये काय केलं तू, हे एक स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचं। आता आपल्याला काय करायचं, दोन घ्यायचे, डेटा टाइप अरे नेम इज इक्वल टू न्यू। जो इथं डेटा टाइप घेतलाय ना, तोच इथे घ्यायचा आपल्याला। डेटा टाइप शॉर्ट मध्ये घेतोय मी, DT मीन्स डेटा टाइप। हे इथं रो अँड कॉलम्स आणि सेमीकोलन। नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इथे मेन्शन करायचे। नंबर ऑफ रोज एका व्हेरिएबल मध्ये किती स्टोर करायचे, नंबर ऑफ कॉलम्स किती स्टोर करायचे, ते आपण कुठे मेन्शन करतो, इथे मेन्शन करतो। फॉर एक्झाम्पल हा रे किती बाय कितीचा आहे रे, 3 बाय 3 चा। अजून एक ऍड करतो मी त्यात रो, फोर्थ रो 44 45 46। रो अँड कॉलम 44 45 46, 4 किती आहेत रे, 4 रो आणि 3 कॉलम। मग कसं एक्झाम्पल असलेली बघा, टाइप कोणता आहे, नंबर मीन्स इंटिजर टाइप, इंट। अरे नेम व्हेरिएबल काही घेऊ शकता, फक्त मिनिंगफुल पाहिजे। ARR इज इक्वल टू न्यू इंट, आणि या इथे काय करायचं, नंबर ऑफ रोज किती आहेत, 1 2 3 4। नंबर ऑफ रोज 4, नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत, 1 2 3, असे 3 नंबर ऑफ कॉलम्स। समजतंय? हे असं क्रिएट केल्यानंतर एवढे ब्लॉक आहेत ना, हे ARR या व्हेरिएबल साठी क्रिएट होते, त्याला असाइन झाले एवढे ब्लॉक। आता आपण व्हॅल्यू स्टोर करू शकतो, किती नंबर ऑफ, हे बघा
मॅट्रिक्स मध्ये ह्या सेपरेट ह्या एवढ्या पार्टला त्याला काय म्हणत असतो, सेल म्हणत असतो. मग नंबर ऑफ सेल किती असते रे, नंबर ऑफ सेल इज इक्वल टू रो इंटू कॉलम. नंबर ऑफ रो किती आहेत, 4. 4 इंटू 3 किती येते रे, 12. 12 आहेत का बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. समजतंय, ह्या टाइप मध्ये नंबर ऑफ सेल निघतात. इथपर्यंत समजले. आता आपल्याला ह्या अरे मध्ये ह्या अरे मध्ये व्हॅल्यू कशा स्टोअर करायचे बघा. आपण 1 डायमेन्शनल अरे मध्ये काय करायचो, फॉर लूप घ्यायचो, फॉर लूप थ्रू 1 बाय 1 व्हॅल्यू स्टोअर करायचो. अरे इंडेक्सिंग स्टार्ट विथ 0 0 1 2 3 4 5. ही कन्सेप्ट माहिती आहे सगळ्यांना. हा 1 डायमेन्शनल अरे होता बरोबर. हे एक ऍड केलं, अजून हे एक ऍड केलं, हे काय आलं, 2 डायमेन्शनल आलं बरोबर. हीच कन्सेप्ट आपल्याला बघायची. आता ह्या अरे मध्ये व्हॅल्यू कशा स्टोअर करायच्या बघा. फॉर लूप, फॉर लूप अगोदर काय करायचं आहे, 1 डायमेन्शनल अरे मध्ये काय करत होतो, कॉलम्सला व्हॅल्यू असाइन करत होतो. त्याच टाइप मध्ये हा रो आहे ना, फर्स्ट रोच्या कॉलमला अगोदर व्हॅल्यू असाइन करायचं. कशा व्हॅल्यू असाइन करायच्या बघा, फॉर, समजतंय सगळ्यांना. बघा कन्सेप्टली चाललोय मी. फॉर लूप थ्रू आपण काय करतोय, अगोदर कॉलम्सला व्हॅल्यू असाइन करतोय, प्रत्येक रोच्या कॉलमला. प्रत्येक रोचा कॉलम बघा इंडेक्सिंग स्टार्ट विथ 0. मग मी इथं रिनेम करतोय 0 1 0 1 2 0 1 2 3. For I is equal to 0. I is equal to 0. I is less than, number of rows किती आहेत, 1 2 3. I is less than 3 बरोबर. आपल्याला 0 पासून 2 पर्यंत जायचं आहे आणि कसं जायचं आहे, एक न व्हॅल्यू इन्क्रीमेंट करत जायचं आहे. I प्लस प्लस, समजतंय. मी काय केलं, 0th इंडेक्सला लोकेट केलं, नंतर फर्स्ट इंडेक्स, नंतर सेकंड, त्या टाइप मध्ये मी एक न आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करत गेलेलो आणि आय 0 ला असाइन केलं. समजले. आता हा अरे, कुठला अरे, फॉर एक्झाम्पल मी एससी हा स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करते ते सगळं प्रोग्रामॅटिकली स्क्रीन शेअर करून दाखवतो. फक्त आता इथे तात्पुरतं लक्षात घ्या, ARR ऑफ, हा बघा ARR हा काय आहे आणि हा काय, या दोन गोष्टी समजतील. हा काय आपला असणार आहे, कॉलम असणार आहे बरोबर. इज इक्वल टू एससी डॉट नेक्स्ट इंट. ही कन्सेप्ट सगळ्याला माहित आहे. बघा आय ची व्हॅल्यू किती आहे, 0 0. ARR ऑफ 0 काय व्हॅल्यू एंटर केली ते आपण एंटर करू शकतो. नंतर आय प्लस प्लस ARR ऑफ 1 बरोबर. 0 होती आय ची व्हॅल्यू, आता काय व्हॅल्यू 1 झाली. ARR ऑफ 1. आता हा सेल लोकेट झाली बरोबर. ही सेल लोकेट झाल्यानंतर बघा ARR ऑफ 1 ला फॉर एक्झाम्पल मी 20 एंटर केली तर 20 इथं स्टोअर होणार. नंतर आय प्लस प्लस, आय ची व्हॅल्यू 2 झाली बरोबर. 2 झाल्यानंतर बघा लक्ष द्यायचं, 2 झाल्यानंतर ARR ऑफ 2 30 व्हॅल्यू एंटर केली. 30 व्हॅल्यू एंटर केल्यानंतर परत आय प्लस प्लस, आय ची व्हॅल्यू 3 झाली. 3 लेस दॅन 3 कंडिशन फॉल्स होती, इथून बाहेर पडतोय. म्हणजे बघा आपण 0 1 2 3 1 2 0 1 2 इथपर्यंत गेल्यानंतर परत आपल्याला इथं 0 1 2 0 1 2 0 1 2 रिपीटेडली हा लूप किती वेळा एक्झिक्यूट करायचा रे, 0 1 2 3 4 टाइम्स एक्झिक्यूट करायचा आहे 0 to 3 पर्यंत. मग आपल्याला काय करायला लागणार आहे बघा, हा रिपीटेडली एक्झिक्यूट करायला ह्याला एक लूप मध्ये टाकायला लागणार आहे बरोबर. एवढ्या ब्लॉक ऑफ स्टेटमेंट आपल्याला रिपीटेडली एक्झिक्यूट करायचे. रिपीटेडली एक्झिक्यूट करायला म्हणल्यानंतर हा पण ब्लॉक ऑफ कोड सगळा आपल्याला अदर फॉर लूप मध्ये टाकावा लागणार आहे. मग मी काय करतोय, फॉर बघा, फॉर आय इज इक्वल टू, आता रो साठी हे लागतोय मी, आय इज इक्वल टू 0. इथून आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, 3 पर्यंत जायचं आहे. जे घेतो मी इथं आय घेतले ना, जे इज इक्वल टू 0, जे इज लेस दॅन 3, सॉरी
जे इज लेस दॅन 4 4 काय घेतलं रे 0 1 2 3 जोपर्यंत एवढ्या व्हॅल्यूज जे मध्ये तोपर्यंत वापरायचं एकदा 4 आली का बाहेर पडायचं जे प्लस 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 का घेतलं रे कारण जे ची व्हॅल्यू 1 नच इन्क्रीमेंट करतोय 2 ने इन्क्रीमेंट करतोय का नाही झालं संपलं काम फक्त इथे काय टाकायचं जे टाकायचं आता जे काय लोकेट करतंय 1 बाय 1 रो आणि आय काय लोकेट करतोय कॉलम लक्षपूर्वक आता बघा कन्सेप्च्युअली सगळा कन्सेप्ट इथे क्लिअर होतो जे इज इक्वल टू 0 जे इथं 0 इंडेक्सला लोकेट करणार 0 इज लेस दॅन 4 कंडिशन ट्रू फॉर लूप मध्ये आलो आय इज इक्वल टू 0 आय आता त्या सेलला लोकेट करणार आहे बरोबर ह्या इंडेक्सला आय इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू 0 इज लेस दॅन 3 बरोबर जे ची व्हॅल्यू काय आहे 0 आणि आय ची व्हॅल्यू काय आहे 0 ऑफ 0 म्हणजे हा इथे 10 व्हॅल्यू एंटर झाली समजते सगळ्यांना 10 व्हॅल्यू एंटर केली नंतर इथून आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू एक इन्क्रीमेंट झाली आय ची व्हॅल्यू काय होणार आता म्हणजे आय 1 होणार बरोबर आय आता फर्स्ट इंडेक्सला लोकेट करणार आय मध्ये 1 व्हॅल्यू स्टोअर झाली 1 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू इंडेक्स मध्ये एंट्री येणार सॉरी फॉर लूप मध्ये एंट्री भेटणार फॉर लूप मध्ये एंट्री भेटल्यानंतर बघा जे आपला 0th इंडेक्सला लोकेट करतोय आता आय ची व्हॅल्यू काय आहे 1 0 1 म्हणजे हा सेल त्या सेल मध्ये फॉर एक्झाम्पल 20 व्हॅल्यू स्टोअर केली तरी अशी स्टोअर होणार नंतर इथून कंट्रोल कुठे जाणार आहे अपडेशन पार्टला आय प्लस प्लस आता आय ची व्हॅल्यू काय होणार आहे 2 होणार आहे 2 झाली कंडिशन येणार 2 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू परत फॉर लूप मध्ये येणार आता आय ची अपडेटेड व्हॅल्यू काय 2 जे काय चेंज झालाय का नाही चेंज झाला 0 आणि 2 0 रो आणि 2 कॉलम फॉर एक्झाम्पल 30 तर ते 30 इथे स्टोअर होणार नंतर बघा इथून कंट्रोल परत आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू काय होणार रे 3 इथून कंट्रोल कंडिशन देणार 3 इज लेस दॅन 3 कंडिशन फॉल्स या फॉर लूप मधून बाहेर पडलो आता हा क्लोजिंग कर्ली ब्रेस ह्या फॉर लूपचा आहे मग इथून अपडेशन पार्टला येणार अपडेशन पार्टला आल्यानंतर हे लक्ष दे अपडेशन पार्टला आल्यानंतर बघा इथे येणार कंट्रोल जे प्लस प्लस झाला जे ची व्हॅल्यू काय आली रे आता 1 झाली जे 0th इंडेक्सला लोकेट करत होता आता 1 झाली 1 इज लेस दॅन 4 कंडिशन ट्रू फॉर लूप मध्ये आले फॉर लूप मध्ये आल्यानंतर आय ची व्हॅल्यू काय आली रे आता 0 झाली समजतंय आय आता 0th इंडेक्सला लोकेट करतो आणि जे फर्स्ट इंडेक्सला लोकेट करतो 0 आय ची व्हॅल्यू झाली जे ची 1 झाली 0 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू बरोबर आय आहे इथे जे नाही नंतर अरे ऑफ जे ची व्हॅल्यू काय 1 आणि आय ची व्हॅल्यू काय रे 0 जे ची व्हॅल्यू 1 आय ची व्हॅल्यू 0 फर्स्ट रो आणि मीन्स ज्या इंडेक्स सॉरी फर्स्ट रो आणि 0th कॉलम फर्स्ट रो 0th कॉलम काय व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल 40 तर 40 इथे स्टोअर होणार समजते इथून परत कंट्रोल इथे येणार आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू काय आली 1 झाली 1 झाल्यानंतर 1 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू आत येणार आत आल्यानंतर आय ची अपडेटेड व्हॅल्यू बरोबर 1 कोणता हा कॉलम आणि हा म्हणजे हा सेल फॉर एक्झाम्पल 50 तर 50 च स्टोअर होणार या टाइप मध्ये नंतर आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू काय होणार आहे रे 2 झाल्यानंतर 2 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू फर्स्ट रो म्हणजे हा रो आणि सेकंड कॉलम म्हणजे हा सेल समजतंय 60 फॉर एक्झाम्पल 60 नंबर स्टोअर केला तरी असा स्टोअर होणार नंतर इथून आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू काय आली रे 3 इज लेस दॅन 3 कंडिशन फॉल्स इथून कंट्रोल इथे येणार जे प्लस प्लस जे ची व्हॅल्यू काय आली 2 झाली 2 झाल्यानंतर बघा 2 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू परत फॉर लूप मध्ये येणार आता आय ची व्हॅल्यू काय होणार आहे रे 0 होणार बरोबर 0 जे ची व्हॅल्यू 2 आणि आय ची व्हॅल्यू 0 आय परत इथून या फर्स्ट म्हणजे 0th कॉलमला लोकेट करणार आणि जे
सेकंड कॉलमला लोकेट करणार. समजतंय सगळ्यांना. जे सेकंड कॉलमला लोकेट केल्यानंतर इथून परत कंट्रोल बघा, इथे कंट्रोल आला. जे ची व्हॅल्यू काय 2 आणि आय ची व्हॅल्यू काय 0. 2 आणि 0. फॉर एक्झाम्पल 70. तर 70 असं स्टोर होते. समजते. इथून कंट्रोल करतो अपडेशन पार्टला. आय ची व्हॅल्यू 1 झाली, जे ची व्हॅल्यू 2. फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो 80, 90, 100, 110, 120 ह्या टाइप मध्ये मी व्हॅल्यू स्टोर केले. समजते सगळ्यांना. आता हे व्हॅल्यू स्टोर केले. आता प्रिंट कशा करायच्या, प्रिंट कशा करायच्या बघा. सेमच हाच फॉर लूप घ्यायचा, म्हणजे हे सर्व कन्सेप्ट घ्यायचे. त्या फक्त आपल्याला काय चेंज करायचा, हे लाईन आणि इथे एक लाईन ऍड करायची. बघा लक्ष द्या. हा पार्ट जर तुम्हाला समजला, बघा हे काय एक प्रकारचं डेटा स्ट्रक्चर आहे. डेटा स्ट्रक्चर तुम्हाला इन फ्युचर खूप महत्वाचं आहे, त्यामुळं फोकस द्या. जरी तुम्हाला बोर होत असेल तरी फोकस द्या. या इथे काय करायचं आपल्याला, आता एक लाईन ऍड करायची. कुठली, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट, नॉट प्रिंट एलएन, नुसतं प्रिंट द्या. आणि इथं अरे ऑफ काय प्रिंट करायचं आहे, जे म्हणजे रो आणि आय म्हणजे कॉलम. समजतंय. प्लस थोडा स्पेस द्यायचा. येतंय लक्षात. ज्या वेळेस ही लाईन सगळी प्रिंट होती, ही लाईन प्रिंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन हा मेसेज फक्त द्यायचा. ही लाईन प्रिंट झाल्यानंतर कंट्रोल नेक्स्ट लाईनला येण्यासाठी. समजतंय. हे लक्ष द्या. फक्त एकदा डिबगिंग करून दाखवतो. इथपर्यंत डेटा प्रिंट करतोय बघा. i is equal to 0, j is equal to 0. i का बघा, j ची व्हॅल्यू 0, i ची व्हॅल्यू 0. 0 is less than 0, sorry 0 is less than 4 and 0 is less than 3. दोन्ही कंडिशन ट्रू आहे. फॉर लूप मध्ये आलो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट अरे ऑफ 0 म्हणजे हा 0 आणि अरे ऑफ 0 दोन्हीची पण 0 व्हॅल्यू म्हणजे हा 10 असा प्रिंट होणार. 10 प्रिंट झाल्यानंतर इथून कंट्रोल इथे येणार आय प्लस प्लस. आय ची व्हॅल्यू काय आली 1. बरोबर. 1 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. फॉर लूप मध्ये आला सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट. प्रिंट काय प्रिंट करा, अरे ऑफ जे. जे मीन्स 0th रो आणि फर्स्ट कॉलम, म्हणजे 0th रो आणि फर्स्ट कॉलम ही 20 व्हॅल्यू प्रिंट करा. 20 व्हॅल्यू प्रिंट केल्यानंतर ही 20 व्हॅल्यू प्लस थोडा स्पेस दिलाय मी, स्पेस प्रिंट होतोय. स्पेस प्रिंट झाल्यानंतर इथून कंट्रोल आय प्लस प्लस. आय ची व्हॅल्यू 2 झाली. 2 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. फॉर लूप मध्ये आलो अरे ऑफ जे मीन्स 0th इंडेक्स आणि सेकंड कॉलम. 0th इंडेक्स आणि सेकंड कॉलम हे 30 प्रिंट होते. 30 प्रिंट झाल्यानंतर इथून परत कंट्रोल इकडे आला. आय प्लस प्लस. आय ची व्हॅल्यू 3 झाली. कंडिशन फॉल्स झाली. फॉर लूप मधून बाहेर पडलो. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलियन. इथून कंट्रोल इकडे आला. एलियन प्रिंट लाईन. लाईन इथून पुढची प्रिंट केली आणि कंट्रोल इथं आल्यानंतर इथून कंट्रोल आउटपुट कर्सर इथं आला आणि कंट्रोल इथून इकडे आला. जे प्लस प्लस. जे ची व्हॅल्यू काय आली रे 1 आणि आय ची व्हॅल्यू काय होणार आहे बघा. आता जे ची व्हॅल्यू 1 झाली. 1 इज लेस दॅन 4 कंडिशन ट्रू. फॉर लूप मध्ये आलो आय इज इक्वल टू 0. आय ची व्हॅल्यू 0 झाली. इथून बघा परत रिपीटेडली एक्झिक्युशन होतंय. 0 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट. जे ची व्हॅल्यू काय 1. फर्स्ट रो आणि कोणता कॉलम 0th कॉलम. फर्स्ट रो आणि 0th कॉलम हे 40 इथं प्रिंट होते. 40 प्रिंट झाल्यानंतर पुढे काय होणार आहे आय प्लस प्लस. आय ची व्हॅल्यू काय होणार आहे 1 होणार. 1 झाल्यानंतर फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम 50 प्रिंट झालं. आय प्लस प्लस. आय ची व्हॅल्यू काय आली 2 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. फॉर लूप मध्ये आलो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट. काय प्रिंट होणार आहे J1 आणि आय काय 2. J1 आणि आय 2 60 ह्या टाइप मध्ये 70, 80, 90, 100, 110, 120 ह्या सर्व व्हॅल्यू प्रिंट होते. समजलंय. आता स्क्रीन शेअर करून दाखवतो. बघा एवढा व्हिडिओ पूर्ण बघितला ना तुम्हाला परत कुठे स्टडी करायची पण गरज पडणार नाही. बघा स्क्रीन शेअर करून दाखवतोय.
लक्ष द्या, आता इथं काय केलंय मी डेमो क्लास घेतलेला आहे. डेमो क्लास घेतला, त्यात एक अरे डिक्लेअर करतोय, सांगितल्याप्रमाणे तोच अरे घेतोय. अरे ARR न्यू ARR सॉरी इंट नंबर ऑफ रोज किती घेतलेले 4 आणि कॉलम किती घेतलेले 3. जे घेतले ते इथं घ्यायचं. सिस्टीम डॉट इन SC ऑब्जेक्ट क्रिएट केला. फॉर लूप थ्रू अगोदर काय करायचं आहे बघा, इथं अगोदर मेसेज डिस्प्ले करतोय मी. एंटर दी अरे एंटर करायचा आहे. कोणता अरे घ्यायचा आपल्याला 4/3 मॅट्रिक्स घ्यायचा आहे. तर बघा इंटिजर I इज इक्वल टू 0. 0th इंडेक्सपासून आपल्याला कुठपर्यंत जायचा, I इज लेस दॅन 4th इंडेक्स आणि I प्लस प्लस. हे कशासाठी घेतलं आहे आपण, रोसाठी घेतलेलं आहे. फॉर इंट J इज इक्वल टू 0, J इज लेस दॅन 3, J प्लस प्लस. हे कशासाठी घेतलं आपण, कॉलमसाठी घेतलेलं आहे. ARR ऑफ ith इंडेक्स आणि jth इंडेक्स इज इक्वल टू SC डॉट नेक्स्ट इंट. ओके, हां, हा I कशासाठी घेतला आहे, रो, आणि जे कशासाठी घेतला आहे, कॉलमसाठी घेतला आहे. समजतंय. हे झाली व्हॅल्यू रीड, म्हणजे अरेमध्ये डेटा आपण ह्या कोड थ्रू सेव्ह केला. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. यू हॅव एंटर्ड अरे. आता काय एंटर केलेला अरे कसा डिस्प्ले करायचा, सेमच कोड घ्यायचा. सेम कोड घ्यायचा आणि डेटा बघा, फक्त काय चेंज करायचं आहे, मायनर चेंजेस आहेत, फक्त तेवढं लक्षात द्या. हे ARR घ्यायचं, ARR ऑफ IJ. हे काढा सगळं, ह्याची काय गरज नाही. प्लस थोडा स्पेस द्यायला सांगितलं आम्ही, असा स्पेस द्यायचा, एंटर द्यायचं, सेस आउट. ज्यावेळेस एक रो प्रिंट होतोय त्यावेळेस एक लाईन प्रिंट, एका लाईनने नेक्स्ट लाईनला गेलं पाहिजे आपण, म्हणजे आउटपुट कर्सर नेक्स्ट लाईनला गेला पाहिजे. फक्त प्रिंट ठेवायचा, या प्रिंट येले नाही तर ठेवायचं नाही. समजते सगळ्यांना. हां, इथं कन्फ्युजन होईल तुमचं. मी आउटर फॉर लूपमध्ये तिकडं जे व्हेरिएबल घेतलेला इथं I घेतोय. तुमची कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मुद्दाम मी घेतलेला आहे तसं. बघा आता रन करतोय प्रोग्राम. एंटर दे अरे 1 2 3. हे काय, फर्स्ट रोचे 3 कॉलम, सेकंड रोचे 3 कॉलम, 4 5 6 झाले, 7 8 9. फोर्थ रोसाठी आता 3 कॉलम घ्यायचे, 10 11 12 झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. समजलंय. हे झालं प्रिंट प्रॉपर. आता हे एका लाईनमध्ये का प्रिंट झालं ना, आपल्याला ते फक्त इथं अरेंजमेंट करायचं आहे, दुसरं काय नाही. समजलंय मॅट्रिक्स फॉर्ममध्ये डेटा कसा स्टोअर होतोय. कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.